सीझनमध्ये एंट्री करूया. आणि हा जो येणारा काळ आहे, आपल्याकडे काही आठवडे आहेत. मी आजपासून तर पुढचे काही आठवडे, ॲक्च्युअली मी मागच्या आठवड्यापासूनच नाताळाबद्दल सुरू केलं आहे. मी आपल्याला सांगितलं, नाताळ हा कृपेचा महिना आहे. नाताळ जो आहे देवाच्या अपार प्रेमाचा आणि अपार प्रीतीचा आणि परंपार दयेचा महिना आहे. आणि ही दया, ही कृपा 2000 वर्षापूर्वी अखिल मानवजातीवर देवाने केलेली आहे. आज मी आपल्याला नाताळाचं रहस्य, हा जो नाताळ आपण साजरा करतो आणि आपणच करत नाही, संपूर्ण जग हा नाताळ साजरा करत असतं, या नाताळाच्या रहस्याकडे मंडळी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तयार आहात? द सिक्रेट ऑफ ख्रिसमस टीव्ही चॅनलवर पाहणारे तयार आहात? मंडळी तुम्ही तयार आहात? नाताळाचं जे सिक्रेट आहे हे इतकं मोठं आहे की मी एक 2-3 टॉपिकमध्ये कव्हर करू शकत नाही, पण त्याचे जे ब्रीफ महत्वाचे पार्ट आहे आज मी ते तुमच्याजवळ घेऊन येणार आहे. आणि मी परत आपल्याला सांगतो, ते इथूनच तुमच्या कानावर पडणार आहेत, कारण देवाने या वर्षी या सीझनमध्ये इथूनच NTPS सिटी चर्चमधून तुमच्यापर्यंत आणण्याचं ठरवलेलं आहे. द सिक्रेट ऑफ ख्रिसमस, द मिस्टरी ऑफ ख्रिसमस, नाताळाचं गुज, नाताळ या सणातलं लपलेलं गहन आणि यामधलं सिक्रेट तुमच्या पुढे घेऊन येण्यासाठी कल्पना करा मला काय तयारी करावं लागत असेल. कल्पना करा मला त्यामध्ये स्वतःला किती टाकावं लागत असेल, जेणेकरून मला तुम्हाला द्यायचंय, टीव्ही चॅनलवर द्यायचंय, यूट्यूबवर द्यायचंय आणि अनेक लोकांपर्यंत द्यायचं आहे. आणि म्हणून मी देवाचे आभार मानतो की देवबापाने हा भाग माझ्या मनात घातला की मी मंडळीला या वर्षी नाताळाचं रहस्य, नाताळ साजरा करण्या अगोदर नाताळ समजून घेण्याचं रहस्य किंवा नाताळ जाणून घेण्याचं रहस्य हे सांगण्यासाठी देवाने मला कृपा दिली. जसं आम्ही नाताळ किंवा ख्रिसमस या सीझनकडे येतो, या सणाकडे येतो, या जन्म उत्सवाकडे येतो, या जयंतीकडे येतो, तर आम्हाला हा जो जन्म उत्सव आहे, ख्रिसमस हा जो फेस्टिवल आहे, ख्रिसमस हा जो सण आहे, ज्यावेळेस आम्ही जागतिक लेवलला पाहतो तर जगातला सर्वात मोठा सण, जगातला सर्वात मोठा उत्सव दुसरा तिसरा काही नसून तो आहे ख्रिसमस. संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठा उत्सव, सर्वात मोठा आनंद, सर्वात मोठी जयंती, सर्वात मोठा सण जर कुठला साजरा केला जातो तर देवाचा दास या नात्याने मला अभिमानाने सांगूशी वाटतं आणि अभिमानाने तुमच्यापर्यंत आणूशी वाटतं, तो आहे नाताळ, तो आहे ख्रिसमस, तो आहे ख्रिस्त जयंती, ते आहे ख्रिस्त जन्मोत्सव. एक टाळ्याचं अर्पण त्या येशूला देऊया ज्याने जगात सर्वात मोठं स्थान काल, आज आणि युगानुयुग घेतलेलं आहे. जगामध्ये अनेक वाढदिवस साजरे होतात, जगामध्ये अनेकांचे वाढदिवस साजरे होतात, त्यामध्ये रती महारथी आहे, परंतु एक वाढदिवस जो 2000 वर्षापासून सुरू झालाय आणि जो फक्त वाढते वाढते वाढते, हा वाढदिवस आहे तुमच्या आणि माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा. हा वाढदिवस आहे तारणाऱ्या आणि आमच्या सर्वांसाठी वधासमोर प्राण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा. मला अभिमान आहे ख्रिस्ती असल्याचा, मला अभिमान आहे येशू ख्रिस्ताचा असल्याचा, मला अभिमान आहे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याचा. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला अभिमान आहे का ख्रिस्ती असल्याचा? तुम्हाला अभिमान आहे का येशू तुमचा देव असल्याचा? तुम्हाला अभिमान आहे का येत्या 25 तारखेला तुम्ही असा नाताळ साजरा करणार आहात, असा वाढदिवस साजरा करणार आहे ज्याच्यामध्ये जग नंबर 1ला आहे, ज्याच्यामध्ये जग प्रथम आहे, येशूचा जन्म आणि जन्मोत्सव साजरा करण्यासाठी. आता येशूचा जन्मोत्सव जो संपूर्ण जग इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा करतं, साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे सिस्टम आहेत, वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत. आम्हाला पाहायला मिळतं हा नाताळ साजरा करत असताना लोक जे आहेत कपडे लत्ते शॉपिंग यावर जास्त भर देतात. दिवाळीच्या अगोदर मी काही प्रियजनांना विचारत होतो की बाबा काय शॉपिंग चालली का? ते म्हटले हो. म्हटलं अरे इतक्या कशी शॉपिंग चालली? तर म्हणे पास्टर नाताळची शॉपिंग चालली ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये. काही लोकांची शॉपिंग तर जानेवारीतच सुरू होते डिसेंबरसाठी. लोकांना एवढं क्युरिओसिटी आहे, एवढा उत्साह की काही वर्षात मला मिळो ना मिळो, नाताळाला मला भरपूर मिळायला पाहिजे, बेस्ट शॉपिंग झाली पाहिजे, बेस्ट साडी मला घ्यायची, बेस्ट कोट मला घालायचा आहे, बेस्ट काय म्हणतात त्याला मला शिवायचे कपडे, जेणेकरून मी त्या नाताळच्या दिवशी असं दिसलं पाहिजे की येशू ख्रिस्ताने मलाच पाहिलं पाहिजे. एक मेंटॅलिटी आहे लोकांची. मी तुम्हाला ग्राउंड लेवलचा अनुभव सांगतोय.
माझ्या पत्नीने 1.5 महिन्यापूर्वीच मला कोड दिला, ड्रायक्लिनला टाकून द्या आणि लगेच घेऊन ये. मी म्हटलं थांब थांब थांब, आताही चाललंय घेऊन ये. म्हटलं अरे थांब, आता नाताळालाच घेऊन येतो ना. मग नाताळाला घालतो. नाताळाचा फेवर पहा किती भयानक आहे, नाताळाचा तो उत्साह पहा किती भयानक आहे. आणि आपल्या सर्वांच्या अनेकांच्या शॉपिंग सुरू झाल्या असतील, काहींच्या तर होऊन झाले जमाना झाला असेल, आता घालायची वाट पाहत असाल. आणि काही तर असे की नाताळ दिवशी 3-3 ड्रेस घालतील, सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, रात्री. नाताळ इतका महत्वाचा आहे. आणि कपडे शॉपिंग यावर आपण जोर देतो. अनेक लोक एका सिटीतून दुसऱ्या सिटीत जातील, विमानाने जातील. कुठं चालला? नाताळची शॉपिंग करायला चाललो. काही तर असेच एका देशातून दुसऱ्या देशात जातील. कशासाठी चालला? शॉपिंग करायला चाललो. पहा नाताळचा फेवर. गरिबांसाठी गरिबांचा फेवर, जे मध्यम आहेत त्यांच्यासाठी मध्यम फेवर, जे रिच आहेत त्यांच्यासाठी रिच फेवर. पण फेवर सगळ्यांना आहे. सगळ्यांना वाटतं ख्रिस्त जयंती साजरी झाली पाहिजे, पण येशूचा जन्मदिवस राहतो बाजूला, मी त्यामध्ये फर्स्ट क्लास वाटलं पाहिजे. आणि काही वाईट नाही आहे किंवा मी त्या विरोधात बोलत नाही. शॉपिंग झालीच पाहिजे. जग शॉपिंगच्या मूडमध्ये आणि जग शॉपिंगकडे आहे. खाण्याबद्दल तर काय बोलावं. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लिस्ट तयार असते, काय काय नाताळाला बनवायचं. मागच्या वर्षी काय काय बनवलं होतं, या वर्षी 2 आयटम जास्त झाले पाहिजे. कारण फराळ असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतील. आमच्या डोक्यात नाताळ म्हणजे शॉपिंग, नाताळ म्हणजे वेगवेगळे डिशेस, वेगवेगळ्या प्रकारचे फराळ. इथंच आमचं मन भरत नाही. घरात तर भरपूर करतो, सगळे डबे पॅक. शिवाय हॉटेलिंग वेगळी, पार्ट्या वेगळ्या, पिकनिक वेगळ्या, नाताळ दिवशी ट्रिप वेगळ्या, आणि तिथं वेगवेगळे पदार्थ. म्हणजे नाताळ हा अनेक लोकांसाठी खाण्याचा सण आहे, पिण्याचा सण आहे. पिण्याचं मी ज्यावेळेस ॲड करतो, अशा अनेक महाभाग आहेत, महारथ आहेत, ते या सणाच्या दिवशी फक्त पिण्यावर पडतात. आणि मग काय काय पितील तुम्ही कल्पना करू शकत नाही, काय काय एन्जॉय करतील कल्पना करू शकत नाही. नाताळाचा फेवर आहे. शॉपिंग आहे, डेकोरेशन आहे, कलरिंग आहे, फराळाचं आहे, कपडे लत्ते आहे, पिकनिक आहे, काय म्हणतात त्याला, ट्रॅव्हलिंग आहे, एन्जॉय आहे. आणि हे केलं पाहिजे, करत राहा. मी काय त्याच्याबद्दल बोलत नाहीये, पण मी तुम्हाला ख्रिसमसच्या रहस्याकडे घेऊन जात आहे. हे सगळं करत असताना योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16 वचन आमच्या समोर सगळ्यात वर असलं पाहिजे. काढा पटकन. हे सगळं करत असताना यशाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 6 वचन आपल्या सगळ्यांच्या विचारामध्ये सगळ्यात वर असलं पाहिजे. शॉपिंग करत असताना हे वचन आपल्या समोर असलं पाहिजे. एन्जॉय करत असताना हे वचन आपल्या समोर असलं पाहिजे. रंगरंगोटी करत असताना हे वचन आपल्या समोर असलं पाहिजे. जे काही आम्ही नाताळामध्ये करतो, हे वचन जर आम्हाला समजले तर खराखुरा नाताळ आमच्या लक्षात येईल. नाताळाचं गुज आम्हाला कळेल, नाताळाचं रहस्य आम्हाला कळेल. नाताळ जर साजरा करायचा आहे तर नाताळ समजला तर पाहिजे ना. एकदा एका व्यक्तीने मला विचारलं, अहो तुमचा नाताळ जो तुम्ही साजरा करता, नाताळ म्हणजे नेमकं काय असतो. म्हटलं का रे बाबा, नाही मी काही ठिकाणी चर्चला गेलो म्हणे, आणि मी त्या ठिकाणी नाताळ पाहिला, तर मला काही प्रश्न पडले. तुम्ही नेमकं नाताळ म्हणजे काय सांगता का. अरे येशू ख्रिस्ताचा जो जन्मदिवस आहे त्याची आठवण मंडळी करते आणि उत्साह करते. बरं असं आहे का म्हणे. म्हटलं का रे बाबा. नाही काय नाही. अरे म्हटलं बोल. तो थोडा विचार करतो उत्तर देऊ का. मला अरे बोल झालं काय. नाही म्हणे मी गेलो तिथं, पण मला जास्त फॅशन शोच वाटला म्हणे. जे राहणीमान त्यांनी पाहिली, जिथं कुठं जाऊन ज्या चर्चमध्ये, त्याला काय वाटलं, जास्त फॅशन वाटली. जे काही सजावट होती ते त्याला वाटली, आणि कुठंतरी त्याला तिथं येशू जो आहे तोच दिसला नाही. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने काय दिलं, त्याचा एकुलता एक पुत्र. वाचा यशाचं पुस्तक 9 अध्याय वचन 6, योहानाचं पुस्तक 3 अध्याय वचन 16. मी आपल्याशी नाताळाचं जे रहस्य आहे, नाताळाचं जे सिक्रेट आहे, द मिस्ट्री ऑफ द ख्रिसमस, ही आपल्याला साठी मी घेऊन आलेलो आहे. आणि माझी इच्छा की तुम्ही समजून घ्यावी. याच्यानंतर तुम्ही किती नाताळ साजरे करा, जर का एकदा नाताळ लक्षात आला की नाताळ म्हणजे रंगरंगोटी नाही, नाताळ म्हणजे डेकोरेशन नाही, नाताळ म्हणजे एन्जॉयमेंट नाही, नाताळ म्हणजे शॉपिंग नाही, हे सगळे त्याचा एक भाग असू शकतात, पण नाताळ म्हणजे देवाचं प्रेम समजून घेणं, नाताळ म्हणजे देवाच्या प्रेमाची व्याख्या समजून घेणं, नाताळ म्हणजे देवाने या नाताळच्या दिवशी जगासाठी काय केलं हे समजून घेणं. याला म्हणतात नाताळ साजरा करणं. याला म्हणतात नाताळ जाणून घेणं. आणि नाताळ तोच जाणून घेऊ शकतो ज्याचं जीवन बदललेलं आहे. नाताळाची किंमत त्यालाच आहे ज्याचं तारण झालेलं आहे. नाताळ तोच साजरा करेल. जेन्युइन बिब्लिकल नाताळ मी बोलत आहे, मी जगिक नाताळाबद्दल बोलत नाही. जगिक नाताळ मी तुम्हाला सांगितलं लोक कसे कसे साजरे करतात, पण जे देवासाठी जन्मलेत, ज्यांचा नूतन जन्म झाला, त्यांच्या हे लक्षात येतं की देवाने
जगावर, वाचा, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. काय सांगतं देवाचं वचन? नाताळ म्हणजे काय? तर देवाच्या लोकांनो, देवाने जगावर केलेलं प्रेम. आणि हे जे प्रेम आहे, यासाठी जो शब्द आला ग्रीक शब्द, तो आहे अगापे. अगापे या शब्दाचा अर्थ होतो अनकंडिशनल लव. अनकंडिशनल, त्याच्यामध्ये आट नाहीये, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची हवस नाहीये, लस्ट नाहीये, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अट्रॅक्शन नाहीये. जे बाकीचे प्रेम आम्ही पाहतो, प्रत्येक प्रेम, मग ते आई वडिलांचं असू द्या, लेकरांना धरून असू द्या, नातेवाईकाला धरून असू द्या, पती पत्नीतलं असू द्या, हे जगिक प्रेम झालं. आणि याच्यासाठी इतर शब्द वापरले गेले. मी आता तिकडे जाणार नाही, कारण मला महत्त्वाचा जो भाग तुमच्या समोर घेऊन यायचा आहे, मला नाताळ आज तुमच्या समोर ठेवायचा आहे. आणि येणाऱ्या आठवड्यांमध्ये मी नाताळ अजून डीप तुमच्याशी बोलणार आहे. आम्हाला पाहायला मिळतं वेगवेगळे प्रेम या जगामध्ये आहेत, आणि त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. मी तुझ्यासाठी असं करतो, तू माझ्यासाठी तसं कर. प्रत्येक प्रेमात हे, प्रत्येक प्रेमात आट आहे, प्रत्येक प्रेमामध्ये रिक्वायरमेंट आहे, कंडिशन आहे. पण योहान 3:16 मध्ये आम्ही जे वचन वाचतो, हे वचन अख्ख्या जगासाठी ख्रिसमस घेऊन आलं. हे जे वचन आहे, या वचनानेच ख्रिसमस घडून आणला. हे जे वचन आहे, हे वचन म्हणजेच तुम्हाला जवळजवळ सगळा ख्रिसमस समजल्यासारखं आहे. या वचनात आम्ही पाहतो की देवाने अखिल मानव जातीवर, त्याने कुठला धर्म पाहिला नाही, त्याने कुठला रंग पाहिला नाही, कुठला वर्ण पाहिला नाही, गरीब श्रीमंत पाहिला नाही, त्याने कुठला मतभेद केला नाही, कुठली आट ठेवली नाही. अनकंडिशनल लव, कुठलीही आट नाहीये, कुठलाही नियम नाहीये. एकदा ठरवलं की मला माझ्या लोकांवर प्रेम करायचंय, त्यांना वाचवायचंय, त्यांना पापातून, मृत्यूतून आणि नरकाच्या दिशेतून काढायचंय, अंधारातून काढून प्रकाशात ठेवायचंय, त्यांना नाशातून काढून सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जायचंय. आणि यासाठी काय केलं पाहिजे? तर यासाठी अर्पण करणं जरुरीचं होतं. मोशेच्या अर्पण कामं करत नव्हते, आणि म्हणून देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र याच ख्रिसमसच्या दिवशी 2000 वर्षापूर्वी कुठली आट न ठेवताना, कुठली कंडिशन न ठेवताना, अनकंडिशनली आपल्या प्रत्येकासाठी देऊन टाकला. आणि त्या दिवसापासून आम्ही पाहतो स्वर्गात पण ख्रिसमस साजरा झाला, पृथ्वीवर पण ख्रिसमस साजरा झाला. आणि तो एका वर्षासाठी नाही, तो येशू ख्रिस्त परत येईपर्यंत साजरा होत राहणार, होत राहणार, होत राहणार. कुठलीही सैतानी शक्ती, कुठलंही चुकीचं शिक्षण ख्रिसमसला थांबवू शकत नाही, कारण ख्रिसमस हा देवाने साजरा केलेला आहे. ख्रिसमस हा आम्हाला पाहायला मिळतो देवदूतांनी साजरा केलेला आहे. आणि ख्रिसमस हा पहिल्या मंडळीतले जे अर्ली फादर होऊन गेले त्यांनी साजरा केलेला आहे, आणि हा साजरा होत राहणार. एक टाळ्याचं अर्पण त्या देवाला देऊ ज्या देवाने या दिवशी आपला एक पुत्र दिला तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि मग ख्रिसमस म्हणजे काय? ख्रिसमस म्हणजे काय? तरी हा जो शब्द आहे ख्रिसमस, आपल्याला याला डिवाइड केलं पाहिजे. ख्रिसमस हा जो शब्द आहे, हा 2 शब्दापासून आलेला शब्द आहे. एक शब्द जो आहे क्राइस्ट, क्राइस्ट म्हणजे ख्रिस्त, इंग्लिशमध्ये त्याला क्राइस्ट म्हणतो, हा वेगळा केलाय. आणि पुढे आम्ही पाहतो मस, मस जो शब्द आहे MASS, मास, या शब्दापासून आलाय. या दोन्ही शब्दाचं कॉम्बिनेशन होतं ख्रिसमस. ख्रिसमस याचा उघड अर्थ असा होतो की देवाने या जगासाठी केलेलं अर्पण. क्राइस्ट म्हणजे ख्रिस्त, मास म्हणजे अटोनमेंट, बलिदान, अर्पण. या शब्दाला एकत्र करून आम्ही म्हणतो ख्रिसमस. ख्रिसमस समजून तर घ्या नेमके काय ख्रिसमसचा अर्थ, तर लक्षात येऊ द्या काय. ख्रिसमस म्हणताना आम्हाला आनंद वाटतो, वाटलंच पाहिजे. ख्रिसमस म्हणताना आम्ही जगात गुरफटून जातो, जगातल्या गोष्टी करतो. मी म्हणत नाही करू नका, हे करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा की नेमका ख्रिसमस काय आहे, ख्रिसमसचा अर्थ काय आहे, ख्रिसमससाठी बायबल काय पुरावा देतं. यशाया 9 आणि वचन 6 प्लीज. तरी आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या अगोदर 700 वर्ष ही भविष्यवाणी आली, आणि ही भविष्यवाणी ख्रिसमसला धरून होती. प्लीज यशाया 9:6 पटकन. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. ही जी भविष्यवाणी काय कुठे झाली? येशू ख्रिस्ताच्या अगोदर 700 वर्ष. म्हणजे आजच्या विषयाला धरून जर, आजच्या काळाला धरून जर बोलायचं तर जवळजवळ 27,700 वर्ष अगोदर.
आणि काय भविष्यवाणी? आमच्यासाठी कोण जन्मलाय? बाळ जन्मला. हे जग येणारा ख्रिसमस साजरा करत असताना, या जगात आम्ही देखील ख्रिसमस साजरा करत असताना, ख्रिसमसचा फेवर हाय लेवलला जात असताना, ख्रिसमसची तयारी घरा दारा लेकरा बाळाला कपड्याला त्याला धरून फराळाला धरून चालू असताना ही गोष्ट सगळ्यात वर ठेवा चर्च, की देवाने हे नियोजन केलं होतं, देवाने ही योजना केली होती की तो आपल्या एकुलते एक पुत्राला या जगासाठी देणार आहे. आणि ही भविष्यवाणी आम्हाला पाहायला मिळतं. जसं मत्ताईच्या पुस्तकात आम्ही पाहतो तर ही भविष्यवाणी मत्ताईच्या अगोदर 700 वर्ष जाहीर केली होती की बाळ जन्माला येणार आहे, आम्हाला पुत्र दिला जाणार आहे. बाळ फक्त बाळ ज्यावेळेस असतं ते बाळ असतं, पण ज्यावेळेस त्या बाळाला पुढचं नाव द्यायचं असतं, एक तर मुलगी नाव दिलं जातं किंवा मुलगा नाव दिला जातं. लक्षपूर्वक काय का मी काय बोलत आहे? बायबल एवढं स्पष्टपणे सांगतं की बाळ जन्माला येणार आणि ते मेल चाइल्ड असणार आहे, तो मुलगा असणार आहे आणि त्याचं नाव सुद्धा दिलं गेलंय. काय नाव आहे त्याचं? अरे सनातन पिता, शांतीचा अधिपती, समर्थ देव. तुम्ही कुठं आहात चर्च? समजून घ्या नेमकं काय. मी येशूकडे तुम्हाला फार उशिरा नेणार आहे. रहस्य आपण जाणून घेतोय आणि यासाठी तुम्हाला ख्रिसमस फेवरमध्ये यावं लागेल, फिवरमध्ये नाही. फेवर जो आहे ती कृपा आहे आणि ती कृपा ज्याला प्राप्त झाली त्याला, अन्यथा बाकीचे आपले ते विचार काय चाललं बाबा, सोपं ऐकलेलं बरं. अजून तर मी सुरुवातही केली नाही, मी फक्त इंट्रोडक्शन पार्ट करे. आपल्याला अजून खूप डीप जायचंय, एवढं डीप जाणार आहोत की तुम्ही म्हणताल आता करायचं तर काय करायचं. आणि शेवटी तुम्ही देवाला धन्यवाद देताल की प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, हे ज्ञान तो आमच्या मंडळीत प्रगट केलं, आमच्या पालकाद्वारे प्रगट केलं, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे जे मी तुमच्याशी बोलत आहे ना, हे वरवर बोलणं नाही चर्च. वरवर बोलणं मी खूप बोलू शकतो, वरवर बोलणं खूप सेवक बोलू शकतात, पण ज्या वेळेस आम्हाला हिस्ट्री घेऊन यायची, भविष्यवाण्यांचे अर्थ काढायचे, रहस्य प्रकट करायचं, त्यासाठी गुडघे प्रार्थना आहे, अश्रू आहे, त्याग आहे, रात्रीचा दिवस आहे, कष्ट आहेत, कधी कधी बीपी पण वाढून घ्यावा लागतो. उशिरा येऊन होत नाही, आलं तर गेलं. सेवकाला ते काही करता येत नाही, सेवकाला त्याचं बेस्ट त्याच्या मंडळीला द्यावं लागतं, कारण त्याला देवासमोर उभं राहायचं असतं. आणि तो मी असू द्या किंवा देवाचा कुठलाही सेवक असू द्या, आम्हाला पाहायला मिळतं आमच्यासाठी बाळ जन्मला. ही भविष्यवाणी येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल आहे आणि ही येशूचा जन्म होण्या अगोदर जवळजवळ 700 वर्ष अगोदर केलेली आहे. चर्च, माझी इच्छा आहे की येशू ख्रिस्ताच्या जन्माचं रहस्य आपण जाणून घेत असताना येशू ख्रिस्ताची भविष्यवाणी कशाची, जन्माची तुमच्या लक्षात आली पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत येशूच्या जन्माबद्दल या ख्रिसमसबद्दल की ज्या आम्हाला बायबलमध्ये सापडतात. आणि स्तुती असो, जगातल्या सर्वात मोठा वाढदिवस म्हटल्यावर, लक्ष बरोबर आहे का, जगातला सर्वात मोठा वाढदिवस म्हटल्यावर सर्वात जास्त प्रश्न पण उभे होणार. तुम्हाला समजतं मी काय बोलतो? जगातला सर्वात मोठा उत्साह म्हटल्यावर अलिगेशन, क्रिटिसिझम, टीका या पण गोष्टी ठरलेल्या आहेत आणि आपण त्या जाणून घेणं पण गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही त्याला बायबलमधून सामोरे जाऊ शकतो, वचनामधून सामोरे जाऊ शकतो. मग कोणाला काय म्हणायचं, कोणी काही म्हणू, एक गोष्ट लक्षात ठेवा, ख्रिसमस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देवाने माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि जगावर केलेलं त्याचं अनकंडिशनल प्रेम आहे. त्या प्रेमातली कुठलीही जात नाही, तुम्हाला हे दे तुम्हाला ते दे मग मी तुझ्यावर प्रेम करेल. कुठली जात नाहीये, कुठली पाठ नाहीये, कुठला रंग नाही, कुठला भेद नाहीये, कुठली रिक्वायरमेंट नाही, कुठला अर्पण नाहीये. त्याने आपल्या एकुलते एक पुत्राचं अर्पण या ख्रिसमसला केलं आणि म्हणून जगामध्ये हा सर्वात मोठा सण ठरतो, सर्वात मोठा उत्साह ठरतो, सर्वात मोठी जयंती ठरते, सर्वात मोठा फेस्टिवल ठरतो. आता अनेक याला धरून प्रश्न आहे, कोणाचं म्हणणं आहे ख्रिसमस सण नाहीये ना बाबा, तू म्हणतो तसं. अनेकांचं म्हणणं ही जयंती नाही, ठीक आहे, नाही बाबा तू म्हणतो तसं. अनेकांचं म्हणे हा वाढदिवस नाही, ठीक आहे बाबा तू म्हणतो तसं. अनेकांचं म्हणे नाता साजरा नाही करायचा, तू म्हणतो बिलकुल तसं नाही, तू म्हणतो बिलकुल तसं नाही. या शब्दांना धरून जर खेळ आहे तर त्याला समजून घेऊ शकतो आपण, कारण आपल्या भाषेमध्ये वेगवेगळे शब्द येतात आणि त्याच्यात आर्ग्युमेंट करण्यात मजा नाही. पण जर कोणी हे म्हणतो की ख्रिसमस सणच नाहीये आणि तो साजराच करायचा नाहीये आणि हा सण जो आहे असा आहे तसा, मी पुढे आपल्याशी बोलणार आहे, अजून रहस्य डीप जाणार आहोत, तर त्या ठिकाणी ओळखून घ्या चर्च की तो देवाच्या प्रेमाचा अवेअर करतोय, ती देवाच्या प्रेमाचा अवेअर करते आणि ही गोष्ट देवापासून नाही, हे शैतानी काम आहे. कारण बायबल सांगतं येशू ख्रिस्ताच्या अगोदरही भविष्यवाणी होती. येशू आल्यानंतर नाही लिहिलं यशाचं पुस्तक, येशू ख्रिस्त आल्यावर नाही आला यशिया. यशिया ज्यावेळेस होता, यशाला हे पण माहिती नव्हतं की येशू ख्रिस्त कोण, काय, पुढचं. तो आत्म्यात भविष्यवाणी करत होता, बाळ जन्मलेला आहे, त्याला इम्मॅन्युएल म्हणतील. आमेन.
हालेलुया. मी खाली जाणार आहे. मी सध्या फक्त आपल्याशी येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल मी आपल्याशी बोलत आहे. येशूचं पुस्तक 7वा अध्याय आणि 14 वचन. प्लीज चर्च. मोठा वाढदिवस, मोठे प्रश्न, मोठा सण, मोठी टीका आणि मोठा उत्साह, मोठे प्रॉब्लेम. आपण या प्रॉब्लेमला हात घालूया आणि जाणून घेऊया की मी ख्रिसमस साजरा करत असताना जे चॅलेंजेस मंडळी समोर आहे, ख्रिश्चन समाजासमोर आहे, त्याला कसं सामोरे जायचं. प्लीज. यशा 7 आणि 14. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल. चर्च, मी पहिली गोष्ट आपल्याला सांगितली ख्रिसमस या शब्दाचा अर्थ. लक्षात आला तुमच्या? ख्रिसमस म्हणजे काय? येशू ख्रिस्ताचं अर्पण. क्राइस्ट म्हणजे ख्रिस्त आणि मास म्हणजे अर्पण. हे अनेक चर्चमध्ये लक्षपूर्वक ऐका आणि जर मला वाटलं आणि देवाने प्रेरणा दिली तर आपणही करणार आहोत. अनेक चर्चमध्ये जगामधलं सांगतोय ख्रिसमसच्या दिवशी प्रभू भोजन दिलं जातं. ऐकलं चर्च तुम्ही काय बोलत आहे? का ते प्रभू भोजन देतात? कारण सुरुवातीला जे ख्रिसमसचा अर्थ घेतले गेले सुरुवातीच्या मंडळांनी ते हेच होते, येशू ख्रिस्ताचं अर्पण. नंतर त्याच्यामध्ये चेंजेस करून मग शॉपिंग, मग पार्ट्या, मग डीजे, मग पिकनिक हे आपण ॲडिशनल टाकले, जे आम्हाला पहिल्या अर्लियर चर्चेसमध्ये पाहायला मिळत नाही. ते हे साजरे करताना कशाची आठवण करायचे? देवाच्या प्रेमाची आणि त्याने आपला जो मुलगा वधस्तंभावर दिला त्या अर्पणाची ते आठवण करायचे आणि त्या निमित्ताने ते प्रभुभोजन घ्यायचे. आजही जगामध्ये अनेक ज्या मंडळी आहेत ज्या काटेकोरपणे वचनावर चालतात, जे खराखुरा ख्रिसमस साजरा करतात, ते नाताळाच्या दिवशी 25 तारखेला प्रभुभोजन घेतात. 24 तारखेला ते सायलेंट नाईट साजरी करतात. देवाच्या वेदीजवळ आहे सायलेंट नाईट, धांगड धिगाणा नाही. सायलेंट नाईटचा अर्थ लक्षात येतो शांत. आणि देवाच्या प्रेमाबद्दल ते आठवतात योहान 3:16, ते आठवतात यशा 9:6 आणि देवाला धन्यवाद देतात की देवाने ख्रिसमस कशा प्रकारे तुमच्या आणि माझ्यासाठी आणला. आता ख्रिसमस साजरा करत असताना महत्त्वाची गोष्ट जी आहे, माझी इच्छा आहे की या ख्रिसमसचे अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्न जे आहेत त्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की हे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवसाला धरून प्रश्न आहेत. आपण काय तारखेला ख्रिसमस साजरा करतो? या 25 तारखेला धरून प्रश्न आहेत. नाताळ हा जो शब्द आहे हा नेमका कुठून आलाय, याचा अर्थ काय, याला धरून प्रश्न आहेत जे मी येणाऱ्या दिवसात तुम्हाला सांगणार आहे. ही जी 25 तारीख आहे आपण साजरी करतो. अनेकांचं हे मत आहेत साजरी करू नका, हा तो दिवस नाही आहे. या दिवशी रोमन लोकांचा एक सण असतो आणि रोमन लोक तो सण साजरा करतात. येणाऱ्या दिवसात मी तो सण पण तुम्हाला सांगणार आहे. रोमन लोक कधी साजरा करायचे, कोणत्या तारखेला साजरा करायचे, ख्रिसमस पहिला कधी साजरा झाला, कोणी साजरा केला, काय ती तारीख होती. बायबलचं कॅलेंडर वेगळं आणि गेगोरियन कॅलेंडर वेगळं. जे आम्हाला पाहायला मिळतं यहुदी लोक होते ते जे कॅलेंडर वापरायचे ते तारखेचं कॅलेंडर वापरत नव्हते. ते जे कॅलेंडर वापरायचे ते चंद्र, सूर्य आणि नक्षत्र याला धरून ते कॅलेंडर वापरायचे. त्यामध्ये कधी 9 महिने यायचे, कधी 12 महिने यायचे, कधी 13 महिने यायचे. आपल्या कॅलेंडर 12 महिने म्हणून आपण 12चाच विचार करतो आणि म्हणून येणाऱ्या सीझनमध्ये येणाऱ्या रविवारी मी अजून टिप्स जाणार आहे. कमॉन चर्च, कमॉन टीव्हीवरचे देवाला धन्यवाद देऊ. प्रश्न असणार आहे की नाताळ पाळला पाहिजे का नाही पाळला पाहिजे, आणि याचं उत्तर आपण बायबलमधून घेणार आहोत. पाळला पाहिजे म्हणताल तर काही लोक म्हणतात पाळू नका, त्यांना तुम्ही काय उत्तर देणार? पाळला पाहिजे हे उत्तर देऊन ते म्हणशील निघितून. नाही पाळला पाहिजे तर त्यालाही उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. समजून घ्या मी काय सांगतोय. तुमच्याकडे बिब्लिकल आयडिया पाहिजे. त्यासाठी हातात वही आणि पेन पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे हे जे काही रेकॉर्डिंग्स होत आहे, हे जे काही शूटिंग होतात, हे तुमच्याकडे असले पाहिजे. हे परत तुम्हाला कोणीतरी येऊन देणार नाहीये. कृपेचा काळ जो आहे तो वाढतोय म्हणून आम्ही ते सोडता कामा नये. चर्च लक्षात येते मी काय बोलत आहे? लक्षात येते? आम्ही आमच्या इच्छेने नाताळ साजरा करतो, आमच्या पद्धतीने नाताळ साजरा करतो, आमच्या समंजसपणाने. माझा नाताळ मला समजला, तो नाताळ बायबलच्या बाहेरचा नाताळ तर नाही ना. समजून घेऊया. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे नाताळ पाळला पाहिजे की नाही पाळला पाहिजे, 25 तारीखच पाळली पाहिजे का नाही पाळली पाहिजे, नाताळ शब्द, ख्रिसमस शब्द, या शब्दाला कोणी सुरुवात केली, हा शब्द बायबलमध्ये पाहायला मिळतो का, हा शब्द कधी आला, हे देखील आम्हाला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर येशूचा जन्म जो मी आपल्याला सांगत आहे तो डिटेलमध्ये आपण येणाऱ्या सीझनमध्ये समजून घेऊ. येशूचा जन्म कधी झाला, ती तारीख काय होती, तो ऋतू कोणता होता,
ते सीझन कोणतं होतं, त्या काळी कॅलेंडर कोणतं वापरलं गेलं. मला असं वाटतं एक टाळी वाजून तुम्ही देवाला धन्यवाद दिला तर बरं होईल. आज मी अशा लोकांशी बोलत आहे की जे ऐकत आहेत आणि ज्यांना माहिती आहे आता हे थोडंसं देव सांगू शकतो. अजून प्रश्न आहेत. मरिया गरोदर राहिली कधी, मरियाबाई गरोदर कधी राहिली, तो कोणता महिना होता, ती तारीख कोणती होती? अजून एक टाळी वाजवता का? देवाला गौरव असतो. म्हणून शिकलेला पालक आणि अनुभवी मंडळी फार गरजेचे असतात. आमेन. बोलो येशू मसीह की. आणि हे जे मी तुम्हाला मांडणार आहे हे इतकं खोल आहे, मला असंच मांडता नाही येणार. असंच मांडू शकतो मी आता सुरू होऊ शकतो नाही. त्याच्यासाठी मला बेस घ्यावा लागतील. मला बायबलचा बेस घ्यावा लागणार आहे, मला यहुदी पुस्तकांचा बेस घ्यावा लागणार आहे, इतर काही पुस्तकांचा बेस घ्यावा लागणार आहे, इतर काही अनुभवांचा बेस घ्यावा लागणार आहे, आणि सगळ्यात मोठा बेस पवित्र आत्म्याचा घ्यावा लागणार आहे. हालेलुया. आणि तो मंडळीपर्यंत आशीर्वादितरित्या गेला पाहिजे. अजून काही प्रश्न आहेत? ऑफिशियल ख्रिसमस कोणी सुरू केला? मंडळीकडे उत्तरं नाही आहेत. ऑफिशियल ख्रिसमस ऑफिशियल कोणी चालू केला? आम्हाला काही आयडिया नाही आहे. आम्हाला आयडिया नाही आहे. आम्ही हेच म्हणतो, अनेकांच्या पर्यंत हेच उत्तर आहे, रोमन. आणि ही अतिशय चुकीचं शिक्षण आहे, अतिशय चुकीचं शिक्षण आहे. आम्हाला आयडिया नसल्यामुळे आम्ही रोमनच म्हणतो. कारण कुठून तरी हा जो स्पिरिट काम करतो, नाताळ पाळू नका, 25 तारीख पाळू नका, हा रोमन सण आहे, हा ग्रीक लोकांचा आशेरा मूर्तीचा सण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण येणार दिवसात बारकाईने पाहणार आहोत. आणि याचं खंडन करणार आहे आम्ही. हे जे पाखंड आहेत, जे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या विरुद्ध काम करत आहे, हे आपल्याला हाणून पाडायचे. आणि येत्या नाताळाला आणि येणाऱ्या काळामध्ये जो नाताळ आम्ही साजरा करणार, मी असो, माझं कुटुंब असो, माझी पिढ्यानपिढ्या असो, ते तो नाताळ साजरा करतील जो देवाने सुरू केलेला आहे, जो बायबलने सुरू केलेला आहे, जो भविष्यवाणीने सुरू झालेला आहे. काय सांगतं शास्त्र? कुमारी गर्भवती होईल. आणि म्हणून हे जे प्रश्न आहेत, या कुमारिकेकडे पण आपण जाणार आहोत. या कुमारिकेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तिच्या गरोदरपणाची तारीख आहे, ती कधी गरोदर राहिली, डिलिव्हरीची जी तारीख आहे 25 डिसेंबर, आपण त्याच्याबद्दलही शिक्षण घेणार आहोत. बोलो येशू मसीह की. कमॉन, बोलो येशू मसीह की. मग शेवटी अनेक प्रश्न आहेत. कॅरल सिंगिंगला धरून बिब्लिकल आहे का? कॅरल केली पाहिजे का? आम्हाला काही आयडिया नाही. पास्टर चला म्हणतात दरवर्षी, चला, त्याची आयडिया तर लक्षात घ्या. कॅरल काय, कुठून, कशी, बायबल काय सांगतं, अन्यथा मग काय चाललं या घरी त्या घरी. नाही चर्च, हे घर घर जाणं नाहीये, हे समजून घेऊया. कॅरल सिंगिंग, कमॉन चर्च, तयार आहात? तयार आहात? आपल्या क्रिसमसमध्ये झाडं येतात, त्याला आपण क्रिसमस ट्री म्हणतो. ही ट्री कुठून आली? पहिली ट्री कोणी ठेवली? या ट्रीला बिब्लिकल मान्यता आहे का? थोडंसं समजून घेऊ या वर्षी. कमॉन, तयार आहात? शेवटचा काळ चांगला समजून घेतला, ख्रिसमस पण चांगला समजून घेऊ. आपण चर्चमध्ये डॅन्स नाटिका करतो, ह्या नाटिकाला मान्यता होती का? पहिल्या चर्चने हे केलंय का? आपण हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, हे पण समजून घेऊया. हालेलुया. आपल्या दारात स्टार लागतो, दुसरे लोक स्टार लावतात, मग आपण लावला पाहिजे का? त्याच्याबद्दल बायबल काय सांगतं, हे पण आपण समजून घेऊया. आणि जर ते चांगलं समजलं, मग ठरवा लावायचा का नाही लावायचा, ते मी तुमच्यावर सोडणार आहे. पण मी शिक्षण द्यायचं काम करणार आहे. जे मला मिळालं, जे मला देव देत आहे, ते तुमच्यापर्यंत आलं पाहिजे. तिथं स्टोरी थांबत नाही. जे झाड आपण लावतो त्याच्यावर अनेक ठिकाणी फळं लावले जातात. ॲपल लावतात, पेट्या लावतात, बॉक्स लावतात, काय काय लावतात. त्याच्याबद्दलही जाणून घेऊ की ते काय आहे, कोणी सुरू केलं, त्याला मान्यता आहे का? तुमची मान्यता असून काही फायदा नाही. जे परंपरेने आपल्याला पाहायला मिळतं, पहिले परिषदांचे मते अंगीकार, मेन लाईन सिस्टम, चर्चेस, ते आपल्यापर्यंत आले, ते आपणही जाणून घेतले पाहिजे. आमेन. कमॉन. मी देवाला धन्यवाद देतो, मी टी व्ही चॅनलवर आहे म्हणून मी एकदम बेसिकली बोलत आहे. नाहीतर मग 2-4 दिवसात बायबलचे 2-4 वचनं पाठ झाले, एखादा उपवास धरला का झाला पाळक. नाही चर्च, ही सिस्टम नाही आहे. मी विरोधात नाही कुठल्या सेवकाच्या, पण सिस्टम काय आहे ती समजली तर पाहिजे. आणि मग तो जर असा झाला, पुढे कसं होणार? मग गडबडून जातो. आता जसं एका भावाने उत्तर दिलं, नाही पाळला पाहिजे, रोमन लोक, जर त्याच्याकडे हे नॉलेज असलं तर तो उत्तर देऊ शकतो ना. आणि हा भाऊ पण, ही बहीण पण, आपलं चर्च पण, जे मला चॅनल ऐकत आहे, आपणही उत्तर देऊ शकतो. आमेन चर्च. कारण ते तिथून जर आलं तर आपल्याला घेऊन जाता येईल. अजून आपल्याला जे प्रश्न आहेत, घंटा लागते, घंटेला धरून प्रश्न आहे. घंट्याहून मला सांटा पण आठवला. सांटाही नसेल, काय म्हणतात त्याला? सांट्याला काय म्हणतात? सांता क्लॉज. या घंटा घेऊन सांता क्लॉज येतो ना. आणि हा जो सांटा आहे, हा काय प्रकार आहे? याला बायबल काय सांगतं? हा असला पाहिजे का?
ही मान्यता हे स्वीकारलं पाहिजे का आपण? मूर्तीपूजा तर होत नाहीये ना. प्रश्न पडतो की नाही चर्च? अरे मागचे कधी पडले काय प्रश्न? का डोक्यात फक्त आपल्या डोनट आहेत, करंजे आहेत, किचनमध्ये आपला वेळ घालायचा, शंकरपाळे तळायचे, आणि कसं झालं? अरे छान झालं, पण ख्रिसमस कसा झाला? हे काय हाच ख्रिसमस? तो ख्रिसमस नाहीये, हा ख्रिसमस आहे. ते ख्रिसमस ट्री, तो सांटा, मग तो येतो, मग लेकरांना फार अट्रॅक्शन आहे. आज जगामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल कमी आणि सांटाबद्दल जास्त अट्रॅक्शन तयार केलं जाते. आपल्याला समजून घ्यावं लागेल काय आहे नेमकं, आणि याला स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं. का मग समजतंय तुम्हाला? स्किट चर्चमध्ये होतात, मग याला मान्यता आहे का नाही? डॅन्स होतात, कोरिओग्राफी होतात, हे सगळे प्रश्न आपल्या समोर आहे. आणि मेन गोष्ट, चला या आपण कुमारिकेकडे जाऊया. कुमारिका म्हणजे काय सांगा बरं चर्च? अरे कुमारिका म्हणजे काय? अरे कुमारिका म्हणजे काय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. लग्न न झालेली, हा एक पाठ असू शकतो. अजून कुमारिकेबद्दल स्पेसिफिक बोलूया आपण. कुमारिका म्हणजे काय? कमॉन चर्च टीव्हीवरचे, कुमारिका म्हणजे काय? वृद्ध पण कुमारिका असतात का नसतात? कुमारिका तिला वय नाही, ती कोणत्या वयात कुमारिका राहू शकते? अजून बहिणीनं भावानं, कमॉन पटकन, मला महत्वाच्या गोष्टी पुढे न्यायच्या, मुद्दा मी तुम्हाला विचारत आहे, पटकन. यशा 7 आणि 14 मध्ये शास्त्र सांगतं कुमारी गर्भवती होईल. प्लीज वाचा. आणि मग ही जी कुमारिका आहे, कुमारिका म्हणजे काय? आपण ख्रिसमस बद्दल समजून घेत असताना त्याच्यामध्ये हे रोल आहेत. त्याच्यामध्ये कुमारिकेचा रोल आहे, त्याच्यामध्ये योसेफाचा रोल आहे, त्याच्यामध्ये मेंढपाळांचा रोल आहे का? त्याच्यामध्ये गाढवाचा रोल आहे का? अरे गाढव कुठून आला? ते तर येशू गाढवावर बसला होता. नाही, येशूची आई पण गाढवावर बसली. अरे बसली का नाही बसली? कमॉन शेअर, थोडंसं बिब्लिकल जाऊया, डीप जाऊया. आणि येशू ख्रिस्त पोटात असताना त्या गाढवावर होताच ना, का नव्हता? ठीक आहे, येशूचा जन्म, त्याची भविष्यवाणी, मग कुमारिकेला त्या ठिकाणी देवदूताचं अभिवादन, गॅब्रिएल दूत तिथं आहे. फक्त गॅब्रिएल दूत येशू ख्रिस्ताच्या जन्मात नाहीये. अनेक जण फक्त गॅब्रिएल करतात. तुम्ही बायबल नीट वाचा आणि मी तुम्हाला येणार काळ शिकवणार आहे. गॅब्रिएल तर मेन भूमिका आहे, पण गॅब्रिएलाबरोबर अनेक देवदूत तिथं प्रकट झाले आणि मेंढपाळाबरोबर ते आनंद साजरा करू लागले. आमेन चर्च, कम ऑन, बोलो येशू मसीह की. मी येणाऱ्या दिवसात या चर्चला खूप वाढताना पाहते चर्च. आणि इथं ते लोक असणार आहेत, इथं त्या लोकांची भर पडणार आहे ज्यांना देवाच्या वचनाची भूक आहे, ज्यांना देवाच्या वचनाचं रहस्य पाहिजे, ज्यांना देवाच्या वचनाची गोडी आहे, रुची आहे, आणि ज्यांना देवाच्या वचनात वाढायचंय. आमेन. आणि ह्या लोकांची भर प्रभू या मंडळीमध्ये घालणार आहे. आमेन. अनेक लोक तुम्ही या ठिकाणी पाहताल, अनेक लोक टीव्हीवर आशीर्वादित होताना तुम्ही पाहताल, अनेक लोक मोबाईलवर आशीर्वादित होताना पाहताल. कारण का? देवाचं सत्य वचन, त्याचं रहस्य देव इथून प्रगट करत आहे. कुमारिका गर्भवती होईल. कुमारिका म्हणजे काय? आणि बायबल कुमारिकेबद्दल काय सांगतं? कोणीतरी म्हटलं मर्याबाई. मर्याबाई एकमेव कुमारिका होती का बायबलमध्ये? तुम्ही मर्याबाईचं नाव घेतलं कोणीतरी. आम्हाला पाहायला मिळतं बायबलमध्ये अनेक कुमारिका आहेत. येशू ख्रिस्ताने स्वतः उदाहरण दिलं 10 कुमारिकेचं. अरे दिलं का नाही दिलं? येशू ख्रिस्ताने मंडळीला पण कुमारिका म्हटलंय, आणि तो या मंडळीला घ्यायला परत येणार आहे. अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की अनेक ठिकाणी कुमारिका हे शब्द आलेत. कुमारिका याचा अर्थ होतो जिने पुरुष पाहिलेला नाही. लक्षपूर्वक ऐका. जी पुरुषाच्या संपर्कात आलेली नाही ती झाली कुमारिका. बाकीचे इतर अर्थ तुम्ही काढू शकता, बोलू शकता, पण मेन मूळ अर्थ काय असेल? वर्जिन या शब्दाचा अर्थ होतो की जिला जगाचा गंध नाही, पुरुषाचा गंध नाही, अशी स्त्री, तिला कुमारिका म्हणायचे. आणि लग्नानंतर ती तिच्या नवऱ्याची असायची आणि मग ती त्या ठिकाणी बायको म्हणून जगायची. अशा हजारो करोडो कुमारिका त्याही काळात होत्या आणि बायबलच्याही काळात होत्या, आजच्याही काळात त्या आणि ईश्वीपर्यंत राहणार आहे. ठीक आहे, कुमारिका लक्षात आली तुमच्या? चला या यशा 7:14 पटकन, माझ्याकडे थोडा वेळ आहे, प्लीज चर्च क्विक. यशा 7:14. मी परत एकदा आपल्याला यशा 7:14 मध्ये जाताना सांगतो, हे जे प्रश्न मी आपल्या समोर उभे केलेत, काय काय प्रश्न आपल्या समोर उभे केले? नाताळ, हा नाताळ जो आहे, ख्रिसमस जो आहे, या ख्रिसमस जर जगातला सर्वात मोठा उत्सव आहे तर याला धरून अनेक प्रश्न आहेत, याला धरून अनेक आख्यायिका आहेत, याला धरून अनेक रुमर्स आहेत, याला धरून अनेक सत्य शिक्षण आहे, अनेक खोटं शिक्षण आहे, याला धरून अनेक पाखंड आहे. पाखंड कळतं का तुम्हाला? पाखंड याचा अर्थ होतो हेरसी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. जे खोटं शिक्षण देतात
पाळू नका, करू नका, हे अमकंय, हे तमकंय, हा सण आहे, हा तो सण आहे, आणि हे सैतानाचं काम आहे, आणि 25 तारीख नाही, हे पाखंड आहेत. आणि हे पाखंड मंडळीला आणि मंडळीतल्या सर्वांना आणि सेवकांना माहिती पाहिजे, म्हणून मी असा विषय घेऊन आलोय. आतापर्यंत मी 2 मेसेज वरच्यावर संपवले असते, पण हा विषय घेऊन येण्याचं कारण हे की प्रत्येक गोष्टीला धरून प्रश्न आहे. मग येशूच्या जन्माला धरून प्रश्न आहेत, येशूच्या आईला धरून प्रश्न आहेत, येशूच्या वडिलांना धरून प्रश्न आहे, जो जगिक वडील होता योसेफ. येशूचा जो आम्हाला पाहायला मिळतं बाप आहे, जो देवबाप, तिथेही प्रश्न आहेत. काय प्रश्न आहे की देवाला मुलगा कुठून? काय प्रश्न आहे की देव काय माणूस आहे का, की देवाला त्या ठिकाणी बायको पण आहे आणि मग लेकरू आहे? प्रश्न आहे ते चर्च, आणि हे प्रश्न समाजात आहे, आणि अनेक वेळा आम्हाला ऐकायला मिळतात, आमच्याकडे उत्तरं नसतात. आणखीन एक टाळ्याचं अर्पण देवाला द्या. कमॉन, मी देवाबद्दल बोलत आहे, तुमच्या आणि माझ्या बापाबद्दल बोलत आहे. येशूच्या जन्माच्या तारखेला धरून प्रश्न आहेत, या सांता क्लॉजला धरून प्रश्न आहेत, कॅरल सिंगिंगला धरून प्रश्न आहे, त्या ट्रीला धरून प्रश्न आहेत, नाताळ साजरा करायचा का नाही करायचा याला धरून प्रश्न आहेत. अरे नाताळच कशाला, ईस्टर आला का लोक लगे ईस्टर बद्दल सुरू करतात, हा पण रोमन सण आहे, पाळू नका. मीडियावर हायलाईट होतं लगेच, आणि अनेक लोक अरे करायचं का नाही. आज देवाच्या वाचून शिकून घ्या, हे पुढचे 2-3 आठवडे तुम्हाला देवाच्या वचनातून अतिशय गहन रहस्य प्रगट होणार आहे चर्च. आणि ते असं रहस्य असणार आहे की त्याच्या समोर अधोलोकाचं काही चालणार नाही, त्याच्या समोर खोट्या शिक्षणाचं काही चालणार नाही, त्याच्या समोर सैतानाचं काही चालणार नाही, कारण पवित्र आत्मा त्याच्या लोकांशी बोलत आहे. पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे, तुमच्याशी बोलत आहे, माझ्याशी बोलत आहे, म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. हालेलुया, कम ऑन, हालेलुया. हे ज्ञान माझं ज्ञान नाहीये, हे देवाचा आत्मा आपल्याला देत आहे, आपण फक्त ऐकत आहोत. आणि मी देवाचे आभार मानतो, हे रेकॉर्ड पण होते, आणि GS इंडिया TV चॅनलच्या माध्यमातून हे आपल्या घराघरात लोकांना पाहायला मिळणार आहे. मी देवाला धन्यवाद देतो. हे सगळे प्रश्न पाहत असताना पहिला प्रश्न होता येशूच्या जन्माला धरून, आणि त्या प्रश्नाला आपण उत्तरातून पाहतो येशूचा जन्म जो आहे हा आम्हाला पाहायला मिळतं की योहान 3:16 मध्ये. येशूचा जो जन्म आहे या योहान 3:16च्या अगोदर 700 वर्ष येशयाच्या पुस्तकामध्ये आहे. आता आपण कुमारिकेकडे आलेलो असताना हाच जन्म आम्हाला येशयाच्या अगोदर हजारो वर्ष अगोदर उत्पत्तीच्या पुस्तकात पाहायला मिळतो. चला आपण येशयाच्या पुस्तकात जाऊ. तयार आहात का चर्च? का मग आपला जो नाताळ दरवर्षी साजरा करतो तोच बरा? इथे नाताळ जाता नाताळ, नाताळ आला तर काय एन्जॉय, नाताळ गेला तर काय पुढचा नाताळ कधी येतो. नाताळ हाही कळला नाही, तोही कळला नाही, म्हणून जैसे ते वैसे. पण ज्याला नाताळ कळला त्याला ख्रिस्त कळला, ज्याला ख्रिस्त कळाला त्याला ख्रिसमस कळाला, आणि ज्याला ख्रिसमस कळाला त्याला देवाचं प्रेम कळालं, आणि ज्याला देवाचं प्रेम कळलं त्याला देवाच्या भविष्यवाण्या कळाल्या. ज्याला देवाच्या भविष्यवाण्या कळाल्या तो देवाच्या वचनात वाढणार, देवाच्या सानिध्यात वाढणार, आणि अशा चर्चमध्ये राहणार, अशा मंडळीमध्ये राहणार जिथं याचं रहस्य प्रगट केलं जातं. मी हे मराठीतही सांगू शकतो, हिंदीत आणि इंग्लिशमध्येही सांगू शकतो, पण माझी इच्छा होती की मी मराठीत तुमच्यापर्यंत घेऊन यावं, जेणेकरून मला तुमच्याशी हृदयाशी बोलता येईल, हृदयाशी टॉक करता येईल. आणि आम्हाला पाहायला मिळतं की येशूचा जन्म जो आहे हा जागतिक लेवलला साजरा होत असताना याचा अर्थ असा होतो ख्रिसमस, मी आपल्याला सांगितलं, म्हणजे येशू ख्रिस्ता झालेला अर्पण. आणि येशूचा जन्म पाहत असताना आपण येशूच्या आईकडे आलेलो आहोत. येशूच्या आईकडे आलेला असताना पहिली गोष्ट आम्ही पाहतो येशूची जी आई आहे याची पण भविष्यवाणी अगोदर झाली होती. वाचा येशया 7:14 प्लीज. येशूची भविष्यवाणी तुमच्या लक्षात आली? आपण काय वाचलं येशया 9:6 मध्ये? आमच्यासाठी कोण जन्मलाय? अरे बोला चर्च, ही भविष्यवाणी आहे. आता दुसरी भविष्यवाणी त्याच्या आईबद्दल वाचा. प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. लक्षपूर्वक ऐका, नाताळ हा जो आहे हा कोणी कुठल्या सेवकाने सुरू केलेला नाही. ख्रिसमस जो आहे हा कुठल्या व्यक्तीने घडून आणलेला नाहीये. व्यक्तींबद्दल मी बोलतोय. नाताळ शास्त्र मला सांगतं कोण चिन्ह देत आहे? कुठला राजा नाही, कुठला संदेश नाही, स्वतः प्रभू तुम्हाला चिन्ह देतोय. काय चिन्ह आहे? लक्षपूर्वक ऐका, पहा कोण गर्भवती होईल. देवाने जेव्हा नाताळचं नियोजन केलं त्याने कुमारिकेची निवड केली. कुमारिकेची निवड का होत आहे? वाच अक्षर. कुमारी गर्भवती होईल, तिला काय होईल? मी अगोदर सांगितलं बाळ, आणि तो
आम्हाला पाहायला मिळतं की ते जे चाइल्ड आहे मेल चाइल्ड आहे, आणि आम्हाला पाहायला मिळतं की तो पुरुष असणार आहे. आणि पुढे वाचाक्षय पुत्र प्रसवेल आणि त्याचं नाव देखील बायबल सांगतंय. आम्ही त्याचं नाव यशाच्या पुस्तकात पाहतो आणि आपण म्हणतो गाणं गातो, आला इम्मानुएल आला, झाला इम्मानुएल झाला, हा दुनिया बनाने वाला. बाकीचं रात्री गो कॅरल मध्ये आज आपण इम्मानुएल नाव कुठून? बायबलमधून. काही गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगत आहे त्या मला बायबलमधून आपल्या पुढे घेऊन यायच्यात, जिथं बायबल सपोर्ट करत आहे. मग येशूचा जन्म असेल, तारखेबद्दल मी अजून आलेलो नाही, कॉन्ट्रोवर्सल आहे, आपण त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न पुढच्या टॉपिकमध्ये करणार आहोत, पुढच्या वीकमध्ये. मी येशूच्या जन्मापर्यंत आलोय, तारखेकडे अजून आलो नाही. लक्षपूर्वक ऐका. पुढच्या रविवारी आवर्जून टीव्हीवर पाहणारे समोर असणारे बुडू नका. पुढचा रविवार फार इम्पॉर्टंट असणार आहे, त्याचा पुढचा रविवार, कारण आपण या एका गोष्टीला बेसिक हात घालणार आहोत. बोलो येशू मसीह की, कम ऑन चर्च, बोलो येशू मसीह की. आणि विशेष गोष्ट आम्ही पाहतो की त्याची भविष्यवाणी, त्याच्या जन्माची भविष्यवाणी, त्याच्या नावाची भविष्यवाणी आम्हाला येशूच्या अगोदर यशा संदेशाच्या पुस्तकात पाहायला मिळते. तिथंच नाहीये, मी फक्त यशा संदेशाचा कोट यासाठी करतो कारण फार स्पेसिफिक आहे. जणू काय असं सांगतात की यशा संदेशचा अभ्यास करणारे सांगतात की जणू काय तो एक गॉस्पल, या 4 गॉस्पलच्या अगोदर एक गॉस्पल लिहून ठेवतोय, फक्त तिथं येशू नाव टाकायचं बाकी. सगळं त्याने रेखाटलेलं आहे. येशाचं पुस्तक 53 अध्याय, येशाचं पुस्तक 53 अध्याय आणि त्याचं 12 वचन कोणीतरी वाचा. पहा, हे येशू ख्रिस्ताच्या शेकडो वर्ष अगोदर येशा एवढं स्पष्ट बोलतो, कुमारिका असेल, तिला दिवस जातील, तिला मुलगा होईल, त्याचं नाव असं ठेवल, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला इम्मानुएल म्हणतील. पहा, इव्हन त्याचं मरण आम्हाला पाहायला मिळतं, संदेष्टा सांगत आहे. तो कसा मरणार हे देखील संदेष्टा सांगत आहे. वाचा यशा 53 12 1 पासून 12 पर्यंत. माझ्याकडे वेळ नाहीये, तुम्ही निश्चित वैयक्तिक वाचा. हा, यशा 53 12. यामुळे मी त्याला काय, थोरांबरोबर मी त्याला विभाग देईल, तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहून घेऊन तो मृत्यू पावला. तो म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. हे कोण म्हणताय? येशा म्हणतोय. कधी म्हणतोय? 700-800 वर्ष अगोदर. पुढे त्यांनी आपल्यास अपराध्यांमध्ये गणू दिलं. जरी पवित्र होता तरी तो अपराध्यांमध्ये त्याचं नाव मोजल्या गेलं, त्याचा त्या ठिकाणी त्याचे नंबर लागला की हा अपराधी आहे. आणि तो अपराधी नव्हता, तो पापी नव्हता, पण आमचं पाप, आमचे अपराध, यशा 53 4 आणि 5 मध्ये आम्ही वाचतो की तो अपराध्यामध्ये गणला गेला. आमचे पाप त्याच्यावर लादण्यात आले, आम्हाला होणारी शिक्षा त्याला देण्यात आली. त्याचे हालहाल केले, त्याचे केस उपटले, त्याच्या तोंडावर थुकले, त्याला फटके मारले. हे यशा 53 मध्ये वरचे वचन वाचा तुम्ही चर्च. पुढचा वाचा अक्षय. आणि त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले. पहा यशा किती क्लिअर आत्म्यात. 700 वर्ष. अरे उद्याचं दिसत नाही आम्हाला, 1 मिनिट अगोदरचं कळत नाही आम्हाला, पण देव एवढा महान आहे, तो त्याच्या लोकांना रहस्य प्रगट करतो. तो त्याच्या लोकांना रहस्य प्रगट करतो. आणि हे रहस्य तो 700-800 वर्ष अगोदर यशाला क्लिअर प्रगट करत आहे की त्याचा जन्म कुठं होणार, त्याची आई कोण असणार, त्याचं नाव काय असणार, त्याचं मरण कसं होणार, त्याला त्याचे हाल कसे होणार, तो कसा उठवला जाणार. आणि पुढे वाचा अक्षय. आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. पुढे फिनिश. तुम्ही यशा 53 1 ते 12 वचन नंतर वाचा. मी तुमच्या समोर का मांडत आहे? अशासाठी मांडत आहे चर्च, ख्रिसमस समजून घ्या की ख्रिसमसचा बेस काय, ख्रिसमसचं फाउंडेशन काय. आणि ख्रिसमसचं फाउंडेशन बायबल आहे. आणि बायबल असं सांगतं, देवाने जगावर प्रेम केलं, त्याने येशूला पाठवलं. येशूला पाठवलं, याच्यावर तुमचा विश्वास आहे का? कोणी पाठवलं? अरे येशू या जगात कोणामुळे आला? कम ऑन. कलर कोणताही या वर्षी मारा, त्यांनी फरक नाही पडत नाताळाला, पण येशू कोणी ह्या जगात पाठवला हे तुम्हाला माहिती पाहिजे. येशू बद्दल बायबल काय सांगतं, भविष्यवाणी काय आहे. आणि फक्त येशू ख्रिस्ताबद्दल भविष्यवाणी नाहीये, तिथं असणारच आहे, पण त्याच्या आईबद्दल देखील भविष्यवाणी आहे. आणि काय सांगतं शास्त्र? कुमारी गर्भवती होईल आणि तिला काय होईल? पुत्र होईल. त्याचं नाव काय असणार? हीच गोष्ट आम्ही मत्तई कृष्णवर्तमानामध्ये पाहतो. मत्तई 1 आणि वचन 22 आणि 23 मध्ये की देवदूत आम्हाला पाहायला मिळतं, त्या ठिकाणी सांगत आहे की त्याचं नाव येशू ठेव.
स्तुती असतो देवाची. लक्षपूर्वक आहे का मी काय बोलत आहे? जर कुमारिकेबद्दल तिथं भविष्यवाणी नसत्या, येशू नावाची भविष्यवाणी नसती, अरे वाढदिवसाला धरून एवढा गोंधळ आहे. तुम्हाला समजतं मी काय बोलत आहे? मी तुम्हाला सांगितलं ख्रिसमस समजताना काही बायबलमधून समजून घ्यायचं आहे, काही हिस्ट्रीमधून समजून घ्यायचं आहे. जर नाव तिथे, जर गव्हाण तिथे, जर देवदूत तिथे, जर आई तिथे, बाप तिथे, भविष्यवाणी तिथे, देवाला धन्यवाद. जवळजवळ आमचे सगळे प्रश्न इथं सुटलेले आहेत चर्च. काही बाकी नाहीये. येशूचा जन्म बायबलमध्ये, येशूच्या आईची भविष्यवाणी आहे, आम्हाला पाहायला मिळतं येशूच्या मरणाची भविष्यवाणी आहे. काही बाकी उरलेलं नाहीये. जे बाकी उरलंय ते इकून तिकून आहे आणि आपण त्याला इकून तिकूनच उत्तर देणार आहे. आमेन, हालेलुया. काय जर येशू नाव ठेव म्हणला नसता देवदूत, कल्पना करा काय म्हटलं असतं जग. भविष्यवाणी देवदूत सांगतो काय नाव ठेव? येशू. या नावाचा अर्थ क्या बात आहे. तुम्ही नाताच्या कनेक्शन मध्ये येत आहात. देवस्तुती असो. देव आमच्या बरोबर. येशू या नावाचा अर्थ तारणारा. येशू ख्रिस्त या नावाचा अर्थ अभिषिक्त. हे सगळे उत्तर आम्हाला बायबलमधून पाहायला मिळतात. आता ही जी कुमारिका आहे ही नेमकी कोण? प्लीज लिसन केअरफुली. मी थांबते. काही म्हटले की कुमारिका म्हणजे तरुण. मी आपल्याला उत्तर दिलं म्हातारी कुमारिका नसते का? काही जण म्हटले मरियाबाई. अख्ख्या जगामध्ये आणि बायबलमध्ये मरियाबाई कुमारिका निश्चित आहे आणि येशूची आई आहे आणि तो भागता आहेच, पण तेवढी एकच कुमारिका होती का? मी आपल्याला प्रश्न विचारतोय. कुमारिका म्हणजे ज्यांनी पुरुष पाहिलेला नाही आणि कुमारिका म्हणजे जिचं लग्न झाल्यानंतर ती झालेली बायको. मी याबद्दल आपल्याशी बोलत हो. आणि अजून आपण याला इंग्लिशमध्ये व्हर्जिनिटी ऑफ मेरी म्हणतात आणि याला बर्थ ऑफ जीसस क्राइस्ट पण म्हणतात. आणि याला ही गोष्ट जी आहे ख्रिस्टॉलॉजीमध्ये येते, ज्याच्यामध्ये एक एक भाग फोडला जातो मंडळीसाठी, पालकांसाठी, विशेष करून बायबल स्कूलमध्ये. मग येशूचा जन्म आहे, येशूच्या जन्माच्या गोष्टी आहेत. आणि पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितली, येशूचं नाव आहे, येशूची भविष्यवाणी आहे, येशू या नावाचा अर्थ आहे, ख्रिसमस या नावाचा अर्थ आहे. आणि तो कधी सुरू झाला, काय तारीख, याचे पण उत्तर आहेत, ते आपण पुढच्या आठवड्यात पाहणार आहोत. महत्वाची गोष्ट येशया 7:14 मध्ये जी गोष्ट आम्ही पाहतो की परमेश्वर तुम्हाला चिन्ह देत आहे. कोण चिन्ह देत आहे? काय चिन्ह देत आहे? या वर्षी हा ड्रेस घ्या आणि नाताळ साजरा करा. काय चिन्ह देत आहे? कॅरल सिंगिंग नका पाळू, क्रिसमस ट्री नका ठेवू, 25 डिसेंबर नाही. हे चिन्ह होतं का? अरे काय चिन्ह होतं? चिन्ह हे होतं की कुमारिका गर्भवती होईल. आमेन चर्च. कोण गर्भवती होईल? कुमारिका गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि तो इम्मानुएल असणार आहे. हालेलुया, हालेलुया चर्च. या एक टाळ्याचा अर्पण देव बाप्पाला देऊया बिफोर आय एम गोइंग टू क्लोज. पुढच्या आठवड्यात आपण कुमारिकेवर थोडा भर टाकूया, त्याच्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घेऊया. बुधवारी मी माझ्या बहिणीशी त्याबद्दल बरंच बोललोय. बुधवारी तुम्ही ऐकलेलं आहे थोडंसं. आपण येत्या रविवारी अजून डिटेल जाणार आहोत. येत्या रविवार कोणी बुडू नका. मी आयांना विनंती करतो, बहिणींना विनंती करतो, भावांना विनंती करतो, TV चॅनलवरच्यांना विनंती करतो. हे जे आठवडे असणार आहे हे आठवडे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून चर्च बुडू नका. जर टीव्हीवर ऐकत आहे तर ते एपिसोड बुडू नका, कारण हे आयडिया, हे एपिसोड, हे शिक्षण आयुष्यात कदाचित एकदाच मिळते आणि ते आम्हाला गमावता कामा नये. आज जे या ठिकाणी आलेत, जे तुमचे आलेले नाही, मी आपल्याला विनंती करतो त्यांना इथं घेऊन या. हे नका म्हणू आम्हाला इकून तिकून ऐकायला मिळेल. नाही ऐकायला मिळणार. का नाही ऐकायला मिळणार? देव त्या ठराविक सेवकांवर कृपा करत असतो. या सीझनमध्ये जर तो माझ्यावर करतोय, पुढच्या सीझनमध्ये तो दुसऱ्या कोणावर करेल. लक्षपूर्वक आहे का मी काय बोलत आहे? आपला विषय आहे नाताळाचं रहस्य, ख्रिसमसचं रहस्य. आणि ते आपण जाणून घेऊया की ते रहस्य कपडे खरेदण्यामध्ये आहे, रंगरंगोटीमध्ये आहे, डेकोरेशनमध्ये आहे, पिकनिकमध्ये आहे, फिरायला जाण्यामध्ये आहे, का देवाच्या वाचनामध्ये आहे. आणि ज्यांना हे रहस्य कळलं त्यांचं जीवन बदलतं. ते बायबलमधला नाताळ साजरा करतात, ते देवाला आवडणारा नाताळ साजरा करतात आणि नाताळाचा खरा अर्थ त्यांना कळायला असतो. म्हणून कोणी काही शिकवण देऊ द्या, कोणी काही म्हणू द्या, त्यांना फरक पडत नाही. त्यांना माहिती आहे पाखंड काय, खोटे शिक्षण काय आणि चुकीचं शिक्षण काय आणि बायबल काय सांगतं. बोला येशू मसीह की. कल्पना करा जर या भविष्यवाणी अगोदर नसत्या तर फार गोंधळ बाकीच्या लोकांनी, विशेष करून यहुदी लोकांनी करून ठेवला असता. पण भविष्यवाणी आहेत म्हणून बायबल आम्हाला सपोर्ट करतं की ख्रिसमस आणि ख्रिसमसचं सीझन आणि ख्रिसमसच्या इन्सिडेंट आम्ही जाणून घेतल्या पाहिजे. पुढच्या आठवड्यामध्ये आपण हजारो वर्ष मागे जाणार आहोत आणि
हजारो वर्ष मागे जाऊन मी अब्रामाच्या एका बायकोकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. तिच्याबद्दल पण फार मोठी भविष्यवाणी आहे. आणि यहुदी लोक ती भविष्यवाणी उचलतात आणि त्या भविष्यवाणीला ते येशू ख्रिस्ताच्या भविष्यवाणीशी लागूकरण करतात आणि बायबलच्या भविष्यवाण्या कशा चुकीच्या आहेत, विशेष नवीन करायला ते ठरवायचा प्रयत्न करतात. तुमच्याकडे मी घेऊन येणार आहे. ऐकायला आवडेल का पुढच्या आठवडी? हा का चालू द्यायचं जे चाललंय ते आपलं? देव मानव झाला, धरतीवर आला, नाचलो आणि घरी गेलो. याच्या पुढेही जाऊया ना, तेच चालू आहे. बोला येशू मसीह की. कम ऑन चर्च, बोला येशू मसीह की. पुढचा रविवार जो आहे, मी आपल्या समोर तारखेचा प्रश्न घेऊन येत आहे. पुढच्या रविवारी मी नाताळ या शब्दाचा जो मूळ अर्थ आहे, नाताळ शब्द कुठून आला, तो आपल्यासाठी घेऊन येणार आहे. पुढच्या आठवडी नाताळ कधी सुरू झाला, कोणी सुरू केला, याची हिस्ट्री आपल्यापर्यंत येणार आहे. खरंच हा रोमन लोकांनी सुरू केला आहे का? खरंच हा रोमन सण आहे का? मग तो जर रोमन सण आहे तर आम्ही पाळला पाहिजे का? या सगळ्या प्रश्नांचे गुपित गहन उत्तर राईट हिअर नेक्स्ट वीक ऑन संडे मॉर्निंग. आमेन. त्याचप्रमाणे येशूचा जन्म कधी झाला त्याची तारीख आपण काढणार आहोत. ही तारीख आपण आपल्या कॅलेंडरनुसार नाही काढणार, ही आपण बायबलच्या कॅलेंडरनुसार काढणार आहोत. आमेन चर्च. बोलो येशू मसीह की. कम ऑन. झोपणार आहे, जांभळे देणार आहे, डोक्यावरून चाललाय का चर्च? नाताळ समजून घ्या. एकाला जरी कळाला तर तो पुढच्या पिढीला सांगेल. आणि हा नाताळ असा लक्षात ठेवा आणि येणाऱ्या दिवसात सांगा की आमच्या पालकाने आम्हाला अशा प्रकारे नाताळ शिक्षण दिलंय की आम्ही देवाला धन्यवाद देतो. हालेलुया. देवाला धन्यवाद द्या. माणसाचा गौरव नाही, देवाचा गौरव झाला पाहिजे. मरियाबाई कधी गरोदर राहिली? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. त्याची तारीख आपण काढणार आहोत. गरज आहे का याची? अरे हे मी जे शिक्षण आपल्या समोर याची गरज वाटते का चर्च? आता मरियाबाईच्या गरोदरपणाची तारीख काय गरज? मरियाबाईच्या गरोदरपणाच्या तारखेहूनच डिलिव्हरीची तारीख निघते आणि तिथून आपण ठरवणार आहोत काय तारीख येते आणि आम्ही कोणती तारीख साजरी केली पाहिजे. एक टाळ्याचा हरपण देवाला द्या चर्च. आमेन. कम ऑन. आमेन चर्च. मी याच्यासाठी, मी देवाच्या गौरवासाठी सांगतो चर्च, मी खरंच खूप कष्ट घेतलेत. मी थांबतोय आता, अजून बराच वेळ नेईल, पण एकाच वेळेस सगळा डोस दिला तर पुढच्या रविवारी काय? आणि म्हणून पुढच्या रविवारी अजून डिटेलमध्ये जाणार. अजून काही प्रश्न आहे. पहिला नाताळ कधी साजरा झाला? पहिल्या चर्चने नाताळ साजरा केला का? पहिल्या शतकात नाताळ साजरा झाला का? पहिली मंडळी नाताळ साजरा करत होती का? हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर बायबलमधून, वचनामधून आणि हिस्ट्रीमधून, यहुदी लोकांच्या ग्रंथामधून आणि ज्या कॉन्सिल होत्या, जे वडील मंडळ होतं, जसं आपण सांगतो चर्चमध्ये वडील मंडळ, त्या काळचं जे वडील मंडळ होतं, त्या मंडळीचा जो पुढारी होता पेत्र, मार्क नंतर पॉलिकार्प. मग मी पुढची आणणार आहे काही तुमच्या समोर आणि त्यांचं नाताळबद्दल काय मत होतं जाणून घेऊया. आमेन. कम ऑन. आमेन चर्च. थोडा हिस्ट्रीत मी घेऊन चाललोय तुम्हाला. माझा हिस्ट्री विषय आवडता आहे. आता तुम्हाला आवडतो की नाही आवडतो मला माहिती नाही, पण ही सगळी हिस्ट्री जाणून घेणं गरजेचं आहे, कारण ही हिस्ट्री नवीन हिस्ट्री आमच्यासाठी तयार करत आहे. ही हिस्ट्री जर नाही कळाली, स्वर्गात गेल्यावर गोंधळून जाऊ नका. हा खडा कोणता आणि ही इथं सोनं का आणि इथं हार असतं का? इथं जर माहिती झालंय, सगळं इथं ठेवलंय ना. अरे हे सगळं इथं ठेवलंय की नाही? इथं कळालं तर तिथं सगळं कळ, नाही तर येशू म्हणशील गडबड झाली. बोला येशू मस्ती की. आणि जाऊन मग येशू म्हटलं प्रभू हे काय? अरे गडबड नका होऊ देऊ. देव अरे खाली ठेवलं होतं ना सगळं. झोपा काढायचं तेव्हा, जांभळी द्यायची तेव्हा, दांडी मारायची तेव्हा. आमेन. चला या, मी 5 ते 7 मिनिटं कट करवा. कॅरल सिंगिंगकडे जाऊया.